आता चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, आणि तोच आपल्या निरूपणाचा आजचा विषय आहे. मोक्ष म्हणजे काय असं जर विचारलं गेलं तर अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे जन्म मरणाचा हा जो फेरा आपल्यामागे राहिलेला आहे त्या चक्रालाच संसार असंही म्हटलं जातं. त्या संसार चक्रातून मुक्त होऊन अविनाशी अमृत तत्वाला जाऊन मिळण्याची इच्छा धरणं म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या मोक्ष समजला जातो. म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडाच्या, या सगळ्या आपल्या कर्म पसाऱ्यामधून सुटून त्यातनं बाहेर पडून, म्हणजे पुन्हा जन्म नको, पुन्हा मरण नको अशी इच्छा मनामध्ये बाळगून त्या पसारातून बाहेर पडण्याची इच्छा धरणं म्हणजे मोक्षाची इच्छा धरणं.